गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर जान्हवी. आपण मागच्या व्हिडिओमध्ये हेअरफॉलबद्दल मोठं डिस्कशन केलं होतं. म्हणजे हेअरफॉलचे रिझन्स काय काय आहेत, हेअरफॉल का होतो, त्याचे काय काय स्टेजेस असतात. सो आपण हे बेसिक आपण त्याचा अभ्यास केला होता, म्हणजे डिटेल इन्फॉर्मेशन काढली होती. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरगुती उपाय करून खरंच हेअरफॉल थांबतो का किंवा नवीन केस येतात का. तर याचं उत्तर आहे हो पण आणि नाही पण. हो याच्यासाठी कारण ते अजिबातच गुणकारी नाहीये असं नाहीये. ते नॅचरली त्याच्यामध्ये DHT ब्लॉकर्स असतात, पण हे खूप कमी लोकांवरती किंवा खूप स्लो वर्क करतं. मग ते मेथी दाण्याचं पाणी, मी मेथी दाण्याचं पाणी पिते किंवा मी कांद्याचा रस लावते केसांमध्ये, लसूण लावते. हे गुणकारी आहेत, नाही असं नाहीये. ह्याच्यामध्ये पण नॅचरल DHT ब्लॉकर आहेत, पण काही प्रमाणातच ते वर्क होतात. म्हणजे वर्क होतात म्हणण्यापेक्षा हे जे आहेत हे मेंटेनन्ससाठी हेल्पफुल आहेत. मेंटेनन्ससाठी म्हणजे काय, तर केसांच्या मेंटेनन्ससाठी. म्हणजे तुम्हाला जास्त केस गळती नाही आहे, केस असे घनदाट आहेत, तर तसेच मेंटेन राहण्यासाठी आपण हे उपाय करू शकतो. पण हेअरफॉलच बंद होईल, पूर्णच बंद होईल, 100% बंद होईल आणि माझे केस गळायला लागतील, हे असे 100% रिझल्ट कुठल्याही रिसर्चमध्ये सांगितलेले नाहीयेत. रादर असं सांगितलंय की मेथी, म्हणजे आपल्याला प्रपोर्शन माहिती नसतं कितपत घ्यायचं किंवा कितपत लावायचं. सो असं सांगितलंय रिसर्चमध्ये की मेथी दाण्याचं पाणी जर आपण अति पिलं आणि जर ती लेडी किंवा ती महिला जर प्रेग्नंट असेल तर तिच्यावर त्याचे बॅड इफेक्ट्स होऊ शकतात. का, कारण मेथी दाणे थोडेसे उष्ण असतात. सो प्रेग्नन्सीवरती अफेक्ट होऊ शकतात. त्यामुळे कुठलाही व्हिडिओ बघून, रील्स बघून, ऑनलाईन काहीतरी गुगलवरून इन्फॉर्मेशन काढून आपण काहीही उपाय करायचे नाहीत. जरी केले तरी त्याचं आपल्याला प्रमाण माहिती पाहिजे, प्रॉपर त्याचा रिसर्च काय आहे तो माहिती पाहिजे आणि प्रमाणातच लावलं पाहिजे, तरच त्याचे इफेक्ट म्हणण्यापेक्षा तर ते केस चांगले मेंटेन राहतात. सो हे त्याचं मेन उत्तर आहे की घरगुती उपाय केल्याने इफेक्ट्स येतात. म्हणजे इफेक्ट्स काय येतात, तर केस घनदाट राहतात, पण केस गळती थांबते किंवा केस अजून वाढतात असं काहीही होत नाही, किंवा असं कुठंही सांगितलेलं नाही. त्याचा प्रॉपर यूज करणे, प्रॉपर क्वांटिटीमध्ये यूज करणे, हाच एक त्याचा मेन मोटिव्ह, म्हणजे मेन त्याचा एम आहे. फक्त केस मेंटेन राहण्यासाठी. नवीन रील्स किंवा व्हिडिओज सुरू झालेत, किंवा काय म्हणतात ते नवीन फॅड यायला लागलंय की रोजमेरी ऑइल किंवा रोजमेरी स्प्रे याने केस गळायचे थांबतात किंवा बंद होतात, नवीन केस येतात. असं काहीही नाहीये. याचं मोठं उत्तर नाही असं आहे. कारण रोजमेरी ऑइल असू दे किंवा हे नॅचरल आहे, पण याने केस गळायचे थांबतात असं कुठल्याही रिसर्चमध्ये सांगितलेलं नाही. तो रिसर्च फक्त 50 लोकांमध्ये केलेला आहे आणि त्या 50 लोकांना त्याचा रिझल्ट आला. याचा अर्थ असं नाही की मिलियन्स बिलियन्स जे लोक आहेत त्यांना पण तोच रिझल्ट येईल. त्यामुळे असं काहीही नाही की रोजमेरी ऑइल लावलं किंवा स्प्रे वापरले तर माझी हे केस गळती कमी झाली. असे खूप ॲड येतात की माझी केस गळती त्याच्यामुळे कमी झाली किंवा मला त्याचा इफेक्ट चांगला जाणवला. असं काहीही नसतं. मग सगळ्यांनीच ते रोजमेरी ऑइल वापरले असते, पण हे काही लोकांवरतीच रिसर्च झाल्यामुळे ते सगळ्यांना इफेक्टिव्ह नाही वाटलं. त्यामुळे बघा, काही जणांचे पण कंप्लेंट आली की नाही, ते लावल्यावरती माझे परत केस गळायला लागले. त्यामुळे ते पण तसंच आहे मेंटेनन्ससाठी. हे स्प्रे असू देत, ऑइल्स असू देत, हे केस मेंटेन राहण्यासाठी, त्यांचा व्हॉल्यूम मेंटेन राहण्यासाठी असतात. मग त्याने केस गळायचे थांबत नाहीत, केस नवीन उगवत नाहीत. मग रोजमेरी वाईट आहे का किंवा यूज करायचं नाही का, असं नाहीये. तुम्ही यूज करू शकता. रोजमेरीचं छोटे छोटे पानं असतात, ते पाण्यात उकळून त्याचा स्प्रे मारतात. पण हे असं नाहीये की त्याने तुमचा हेअरफॉल कमी होईल किंवा केस गळती कमी होईल. तुम्हाला जर तुमचे केस मेंटेन ठेवायचे असतील, व्हॉल्यूम मेंटेन ठेवायचं असेल, तर तुम्ही हे नक्की यूज करू शकता.
आता नारळाचं तेल, एरंडाचं तेल वापरल्याने आपली केस गळती थांबते का? तर याचंही उत्तर नाही असंच आहे. कारण तेल हे कंडिशनिंगचं काम करतं. आपल्या केसांना कंडिशनर जो असतो, म्हणजे कंडिशनर म्हणजे तो बॉटलमधला कंडिशनर नाही, नॅचरल कंडिशनिंगचं जे काम करतं ते तेल करतं. जे आपल्या केसांना सॉफ्ट ठेवण्यासाठी तेलाचा खूप महत्वाचा रोल आहे. मग तेल हेअरफॉल कमी करतो किंवा केस गळती कमी करतो किंवा नवीन केस वाढण्यासाठी हेल्प करतो असं नाहीये. मग आपण म्हणाल की आता तेल जर आपण मुळात लावतो मग खरंच केस गळायचे थांबत नाहीत का? तर असं नसतं. सायंटिफिकली जर बघितलं किंवा आपण जर स्ट्रक्चर बघितलं तर केसांचं रूट हे कितीतरी स्किन लेयर्सच्या खाली आहे. त्यामुळे तेल हे इतकं पण पेनिट्रेट होत नाही खालीपर्यंत किंवा रूटपर्यंत की ते रूट म्हणजे मुळापर्यंत जाऊन त्याचं केस गळती कमी होईल आणि केस वाढायला सुरुवात होईल. हे फक्त काय करतं तर मॉइश्चर आपल्या ज्या स्काल्पला जो ड्राय स्काल्प पडलं की डॅन्ड्रफ वगैरे इचिंग वगैरे सुरू होतं, तर ते कमी करण्याचं काम फक्त कोण करतं तर तेल करतं. नॅचरली पण आपल्या स्काल्पवरती जे ग्लँड्स आहेत, ऑइली ग्लँड्स आहेत, ते पण ऑइल सिक्रेट करत असतात, ते पण ऑइल सोडतच असतात. पण आपण वरून अजून थोडं तेल लावतो का? कारण ड्राय स्काल्प पडायला नको म्हणून. फक्त तेलाचं रिझन हेच आहे की मॉइश्चर केसांमध्ये राहणं. बाकी केस गळतीसाठी किंवा केस वाढण्यासाठी तेल असे उपयोगी नसतात. मी परत हेच सांगते की ऑइल्स कोणतेही असू दे, स्प्रे कोणतेही असू दे, ते मेंटेनन्ससाठी हेल्प करतात. तुम्हाला खूप सिव्हिअर हेअरफॉल आहे, म्हणजे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं अँड्रोजेनिक ॲलोप्लेशिया जर असेल, जर कोणी हा व्हिडिओ बघितला नसेल आधीचा तर मी लिंक देते बायोमध्ये, तो आधीचा व्हिडिओ पण बघा. तर अँड्रोजेनिक ॲलोप्लेशिया जर तुम्हाला असेल किंवा सिव्हिअर हेअरफॉल जर असेल तर तुम्ही हे ऑइल्स, स्प्रे किंवा कोणते ते मेथी दाण्याचं पाणी वगैरे हे वापरून काहीही उपयोग होत नाही. तुम्हाला डॉक्टरकडेच जावं लागतं, डॉक्टरचंच ॲडवाईस घ्यावं लागतं आणि गोळ्या ह्या पोटातून जाऊनच तुमचे केस गळती थांबू शकते. असं कोणताही कॉस्मॅटिक प्रोडक्ट आलेला नाहीये की ज्याने 100% केस गळती थांबली आहे विदाउट एनी मेडिसिन्स. त्यामुळे नीट सगळं आधी सर्च करून आपल्याला कितपत हेअरफॉल होतोय हा बघून डॉक्टरकडे जाऊनच आपण नीट कन्सल्टेशन घेतलं पाहिजे. मग तेल काय काम करतं? तर तेल फक्त कंडिशनिंग आणि ब्लड सर्क्युलेशनचं काम करतं. आता ब्लड सर्क्युलेशन मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की मिनॉक्सिडिल नावाचा जो कंटेंट आहे तर तो पण ब्लड सर्क्युलेशन हेअर्समध्ये चांगलं करतो. मग तेलामध्ये आणि मिनॉक्सिडिलमध्ये काय फरक? तेल लावलं तर नाही का चालत? तर हो, तेल लावलं तरी चालेल, पण आपण जी मसाज करतो, मुळापर्यंत जी मसाज करतो ही हार्डली किती 5 ते आपण 10 मिनिटं करतो ते तेल मुरण्यासाठी. आणि नंतर ते ते तेल आतपर्यंत तर मुरतच नाही, फक्त ते मसाजमुळेच तेवढं राहतं. दुसरी गोष्ट म्हणजे मिनॉक्सिडिल जी आहे, जे ते पण ब्लड सर्क्युलेशनसाठी हेल्प करतं. मी आधी पण सांगितलंय आधीच्या व्हिडिओमध्ये, जे कसं बीपी मध्ये ते वर्क करतं वगैरे. तर ते ब्लड सर्क्युलेशन म्हणजे काय करतं तर जे तिथल्या ज्या आर्टरीज आहेत ते काय करतं, थिनिंग करतं. म्हणजे आर्टरीजला एक ब्लड सर्क्युलेशन, प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी हेल्प करतं मिनॉक्सिडिल. मग मिनॉक्सिडिल का यूज करावं आणि तेल का नाही? तर तेल यूज करायचं असं नाहीये. मिनॉक्सिडिल यूज करण्याचं कारण म्हणजे ते जास्त वेळ केसांमध्ये राहतं आणि ते जास्त वेळ राहिल्यामुळं ते हळूहळू पेनिट्रेट होतं लेअर बाय लेअर. जितकं तेल नाही होत तेवढं मिनॉक्सिडिल जास्त पेनिट्रेट व्हायला सुरू होतं. म्हणून मिनॉक्सिडिल हेअर सिरममध्ये जास्त इफेक्टिव्ह असतं रॅदर दॅन ऑइल्स. ऑइल्स नसतातच असं मी म्हणलं नाहीये, ऑइल्स पण असतात, पण ऑइल्स थोडं कमी काय म्हणतात कालावधीसाठी असतं आणि मिनॉक्सिडिल हे थोडं जास्त टाइमसाठी असतं, कारण ते जास्त पेनिट्रेट होतं आणि एकदम स्लोली पेनिट्रेट होतं. तेल हे आपण जेवढं मसाज करू तेवढंच आपल्या केसांमध्ये राहतं. आता अँटी हेअरफॉल शॅम्पू यूज केल्याने केस गळती खरंच थांबते का? नवीन केस खरंच येतात का?
तर याचंही उत्तर नाही असंच आहे. कारण DHT ब्लॉकर्स असतील, मिनॉक्सिडिल असेल किंवा कुठलेही घरगुती उपाय असतील, हे पूर्ण स्किनच्या लेयर्सच्या आत म्हणजे रूट्सपर्यंत कोणताही प्रॉडक्ट पोचत नाही. स्किनचे खूप लेयर्स आहेत, तिथेपर्यंत कुठलाही प्रॉडक्ट आजपर्यंत पोचलेला असा रिसर्च नाही आहे. त्यामुळे शॅम्पू तर पोचणं इम्पॉसिबलच आहे. त्यामुळे मी उत्तर हे नाही असं दिलं. शॅम्पू मग आपण का यूज करायचा? तर शॅम्पू यूज करण्याचं एक मेन रिझन म्हणजे स्वच्छता ठेवण्यासाठी, स्काल्प स्वच्छ ठेवण्यासाठी. हे एकमेव रिझन आहे. शॅम्पू यूज केल्यामुळे माझी केस गळती थांबली असं नाही, कधीच नाही होत. शॅम्पूचा मेन मोटिव्ह, मेन एम काय आहे? तर फक्त आपला स्काल्प क्लीन ठेवण्यासाठी, स्वच्छ ठेवण्यासाठी. का? कारण आपल्या स्काल्पवरती जे न्यूमरस खूप जास्त ऑइल ग्लँड्स आहेत, ते ऑइल सिक्रेट करत असतात. मी आधीही सांगितलं. तर ते ऑइल सिक्रेट केल्यामुळे काय होतं? आपल्या स्काल्पवरती ऑइलचा लेअर चढलेला असतो आणि आपण जेव्हा कुठेतरी बाहेर वगैरे जातो किंवा घरी असतो, तर ती धूळ, घाण आपल्या स्काल्पवरती चिकटते आणि ती एक वेगळा थर बनवते. त्यामुळे मग आपल्याला डॅन्ड्रफ किंवा छोटे बॉइल्स म्हणजे छोटे फोड येतात ज्याच्यामध्ये पस असतो, ते स्काल्पवरती यावे लागतात. त्याच्यानंतर इचिंग सुरू होतं, वेगवेगळे इन्फेक्शन्स स्काल्पवरती सुरू होतात यायला. मग ते फंगस असेल किंवा कोणतेही प्रॉब्लेम्स असतील, मेन डॅन्ड्रफ असू शकतं. हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपण शॅम्पू यूज करतो. त्यामुळे शॅम्पू फक्त स्वच्छ करण्याचं काम करतं, ना केस गळती थांबवतं, ना केस वाढायला मदत करतं. त्यामुळे शॅम्पू हा यूज केलाच पाहिजे फक्त स्काल्प क्लिनिंगसाठी. तर कोणत्या प्रकारचे शॅम्पू वापरले पाहिजेत? बेसिकली बाजारात 2 प्रकारचे शॅम्पू असतात, एक कॉस्मॅटिक शॅम्पू आणि एक मेडिकेटेड शॅम्पू. नावातच आहे, कॉस्मॅटिक शॅम्पू म्हणजे जे ब्रँडेड, म्हणजे जे नायका, तिरा, ॲमेझॉन हे जे ब्रँडेड शॅम्पू आहेत, तर त्याला कॉस्मॅटिक शॅम्पू म्हणतात. आणि जे मेडिकेटेड शॅम्पू आहेत त्याच्या पण नावातच आहे मेडिकेटेड, म्हणजे काय, जे डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले आहेत, डॉक्टरांनी ॲडवाईस केलेले आहेत, ते असतात मेडिकेटेड शॅम्पू. आता कोणते यूज करायचे? मेडिकेटेड शॅम्पू यूज करायचे की कॉस्मॅटिक शॅम्पू यूज करायचे? शॅम्पू कोणते यूज करायचे हे सांगण्यापेक्षा डॉक्टर जे सजेस्ट करतात ते मी सांगते. जे आता स्काल्पवरती जर असे छोटे फोड उठले असतील ज्याच्यामध्ये पस आहे किंवा खूप दुखतात ते, तर डॉक्टर आपल्याला बिटाडीन शॅम्पू सजेस्ट करतात. हे मेडिकेटेडमध्ये आलं. किंवा दुसरं सांगण्यासारखं म्हणजे जर तुमचं स्काल्प खूप ऑइली असेल, खूप ऑइल सिक्रेट होत असेल नॅचरली, तर डॉक्टर तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिड शॅम्पू सजेस्ट करतात वगैरे. हे असे खूप शॅम्पू आहेत जे मेडिकेटेड आहेत. आता कॉस्मॅटिक शॅम्पू. आता कॉस्मॅटिक शॅम्पूमध्ये पण 2 प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार म्हणजे 5.5 pH बॅलन्स शॅम्पू. आता हे खूप माइल्ड शॅम्पू असतात. आता त्याच्या नावातच आहे 5.5 pH, जे खूप माइल्ड असतात शॅम्पू, आणि हे आपण जास्त यूज केले पाहिजेत. याचं रिझन म्हणजे ते आपल्या स्काल्पला एक बेसिक pH वरती आणून ठेवतात. म्हणजे ते जास्त ॲसिडिक पण होत नाही. ॲसिडिक झालं तर ते हेअरफॉल जास्त होणार, इन्फेक्शन्स होणार, रेडनेस, इचिंग हे सुरू होणार. सो आपल्या स्काल्पला बेसिक pH वरती ठेवण्यासाठी आपण हे शॅम्पू यूज करू शकतो, 5.5 pH बॅलन्स्ड शॅम्पू. मी कोणत्या शॅम्पूचं नाव वगैरे घेत नाहीये, ना ॲडवाईस करते. फक्त हे जे मी सांगते पॅरामीटर्स, हे तुम्ही तुमच्या शॅम्पूमध्ये बघून तुम्ही हे शॅम्पू सिलेक्ट करा असं मला वाटतं. आता असं एक मोठं मिथ आहे की मी खूप वेळा ऐकलंय की मी 3-4 हजारचा हा शॅम्पू वापरते त्यामुळे माझे केस खूप चांगले मेंटेन राहिलेत किंवा माझी केस गळती होत नाही. हे खूप मोठी चूक आहे किंवा काय म्हणतात, खोटं आहे की 3-4 हजारचे शॅम्पू किंवा 5 हजारचे शॅम्पू वापरले तरच माझे केस चांगले राहतात, असं काहीही नसतं. नॉर्मल तुम्ही हे कंटेंट बघून जर शॅम्पू वापरले तर तेही शॅम्पू तुम्हाला इफेक्टिव्ह होऊ शकतात. असं काही नाहीये की कॉस्टली शॅम्पू वापरले म्हणजेच ते इफेक्टिव्ह झाले. हे खूप मोठं मिथ आहे. आणखी एक मध्ये ट्रेंडिंग रील किंवा ॲड्स सुरू झालेल्या की सल्फेट फ्री शॅम्पू.
आता सल्फेट फ्री शॅम्पू यूज करू शकतो का आपण? तर सगळेजण यूज नाही करू शकत. सगळ्यांनाच एक प्रोडक्ट सूट होईल असं नाही. मग कोणी यूज करायचं सल्फेट फ्री शॅम्पू? ज्यांचे केस खूपच ट्रीटमेंटनी किंवा हेअर स्ट्रेटनिंगनी सतत हेअरस्टाईल्स आहेत, तर त्याने खूप खराब झालेत, फ्रीझी झालेत, म्हणजे झाडूसारखे झालेत. हे बघा, हे असे माझ्यासारखे असे झाडूसारखे जर झाले असतील तर आपण हे सल्फेट फ्री शॅम्पू वापरू शकतो. फ्रीझी म्हणजे काय, खूप ड्राय झालेत, त्यांचे जे केसांचे शेंडे आहेत ते प्रॉपर स्मूथ नाही आहेत, तर आपण हे सल्फेट फ्री शॅम्पू डॅमेज फ्री होण्यासाठी वापरू शकतो. याचं पण असं 100% डॅमेज फ्री होतात असं नसतं. सल्फेट फ्री शॅम्पू काय करतात, तर जे फ्रीझी हेअर्स, जे ड्राय हेअर्स आहेत त्यांना थोडंसं मॉइश्चर आणण्याचं काम हे सल्फेट फ्री शॅम्पू करतात. त्यामुळे सगळ्यांनीच हा यूज करावा असं नाही. प्रत्येक स्काल्प टाईप प्रमाणे, प्रत्येक हेअर टाईप प्रमाणे ज्याचं त्याने तो शॅम्पू सिलेक्ट करा. आता आपण कंडिशनर यूज करावा का? तर कंडिशनरनी खरंच केस चांगले राहतात का? तर कंडिशनर याच्या नावातच आहे, म्हणजे काय करतं ते, कंडिशनिंग करतं केसांना. आता आपण शॅम्पूने केस धुतो, मग काय होतं, त्यात जे नॅचरल ऑइल असतं स्काल्पवरचं ते निघून जातं, त्यामुळे स्काल्प ड्राय होतो, त्याचे जे केसांवरचे लेअर आहे तो पण निघून जातो, म्हणजे पूर्ण ड्राय पडतात केस. त्यामुळे हेअरफॉल होण्याचे जास्त शक्यता असते, केस तुटण्याची जास्त शक्यता असते, म्हणून आपण कंडिशनर यूज करतो. बाकी त्याचं दुसरं काहीही रिझन नाही की त्याने केस गळती थांबेल असं नसतं. ते फक्त मॉइस्ट ठेवण्यासाठी, स्काल्प मॉइस्ट ठेवण्यासाठी, कंडिशनिंग करण्यासाठी फक्त असतो, तो कंडिशनर असतो. त्यामुळे कंडिशनर हा नेहमी टिप्सला लावायचा असतो. हा नेहमी इथून मानेपासून खाली लावायचा असतो. स्काल्पवरती कधीही कंडिशनर लावायचा नसतो. कंडिशनर हा नेहमी टिप्सला लावण्यासाठी यासाठी असतो, कारण इथं जे टिप्सला ड्रायनेस आलेला असतो, शॅम्पूमुळे जो ड्रायनेस आलेला असतो तो कमी करण्यासाठी आपण कंडिशनर यूज करतो. सो गाईज, दॅट्स इट फॉर द डे. होप सो मी फुल इन्फॉर्मेशन दिली असेल हेअरफॉलबद्दल. अजून पण तुम्हाला काय सजेशन्स असतील किंवा काय विचारायचं असेल तर कमेंट डाऊन बिलो. आणि माझा आधीचा व्हिडिओ पण मी लिंक करते, तो हेअरफॉल पार्ट 1 आहे आणि आत्ताचा हा पार्ट 2 आहे. आधीचे व्हिडिओ आहेत PCOD वरती आहेत, डायबिटीजवरती आहेत, सो ते पण तुम्ही बघा. आणि कोणते हवे असतील तर कमेंट करायला विसरू नका. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. ओके, बाय.